मित्रांनो समोर तुम्ही भारत बघू बॅनर शकता लावा. प्रसिद्ध साईडला उभा राहा. मालक किरणप्पा कालगाव सालगाव. आणि आज रायनाचा सुंदर असा गटपात झालेला आहे चिक्क्यासोबत पालून. आपण विचारूया आपण कसं काय नियोजन झालं आज? नियोजन आपले दोन्ही पण बैल घरचे जायची चिक्या आणि रायना, आणि आमचं नियोजन अधिकार चालतं आणि चांगली गाडी पळाली. चांगली गाडी पळाली. आणि मला वाटतं ड्रायव्हर पण आज गावचाच बसला. घरचा ड्रायव्हर आहे, सगळे घरचेच होते आज, आणि ही सगळी घरचे जायचे आपले. बरोबर. आता बघा हिंद केसरी मैदान असो किंवा नामांकित मैदान असो तिथं आप्पा दिसतात रायनाला घेऊन. याच्यापूर्वी पण बघा पाठीमागं आहे वाघ एकला राजा म्हणजे भारत काय बोलाल एक बॅनर पण चांगली अशी प्रतिमा दाखवली. भारत आमचं एवढंच मैदान फक्त राहिलं या, आणि ते त्याच्या आशीर्वादानं आज मला फक्त गुलाल भेटावं इथं हे स्वप्न आहे माझं. कारण सगळी हिंद केसरी झालो या, फक्त पेडगावला नाही झालेलं. त्याच्यामुळे आज त्याने ह्यानं फक्त आजचं हिंद केसरी मिळावं एवढी इच्छा आहे. बरोबर. आपण आता हे जसं आपण बोलतो ना एक स्वप्न असतं मालकाचा कुठल्याही किंवा त्याच्या चाहत्यांचं एक स्वप्न पूर्ण करायचं एक मालकाची एक हे असते ती. आणि बघा त्याच्यासाठी आपल्याला चांगलं नियोजन करायला लागतं. आज खूप चांगलं नियोजन केलं आहे आणि कुठेतरी प्रेक्षकांची तिथे प्रशंसा पण झाली तुमच्याबद्दल. नाही, नियोजन आणि गाडी आपली पळाली, 2 मैदान 1 नंबर केला आहे. म्हणजे गाडी पळणार आहे, तिला पुन्हा चान्स दिलेला आपण पळून मार खाल्लेला नाही, आणि त्या गाडीचं स्टार पण आहे ती, ड्रायव्हर पण तेच आहे, सगळं तीच, आणि गाडीची पळते. त्यामुळे आपलं चान्स घेतला आणि 100% गॅरंटी आहे की ती गाडी आज काहीतरी करेल. बरोबर. आणि निस्वार्थ बघा या क्षेत्रामध्ये काम केलं ना की कुठेतरी दावणीला असे हिरे काढतात. भारतने तर खूप मोठं नाव केलं. आज बघा उत्तम शेठ असतील तुम्ही असतील त्यानंतर रैनाला पण घडवलं. नाही, उत्तम शेठ नानांचं आणि प्रकाश शेठचं जेवढं कौतुक करेल तेवढं, कारण त्यांनी मला आज मालक केलेला आहे. आणि तुम्ही बघताय आज एवढं मोठं मैदान आहे, आज ते तुम्हाला दिसते ती का, म्हणजे विश्वास आहे. आणि एक विश्वास पाहिजे ह्या क्षेत्रात, आणि तेव्हा आपल्याला आशीर्वाद लागतो म्हणजे, आणि तेव्हा आज आशीर्वाद हा माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळं नाव अजून मोठं होतं. बरोबर. आदतमध्ये मुंबईला जोडी पळायची ना खरोखर आम्ही पण खूप साऱ्या मुलाखती घेतल्यात. म्हणजे जोडीनी पण या रैना आणि बाजी बघा ती जोडी पण छान पळायची. रायना आणि बाजीनं कम से कम एक 30 ते 35 बिनजोड केल्या, पण रायनानं आज आम्हाला म्हणजे खेळात जीवन ठेवलं. बरोबर. म्हणजे जसं म्हणतो ना आपण 3 फेऱ्याच्या खेळामध्ये एक चांगला वासरू किंवा चांगला बैल दावणीला घडावा आणि तो भारतच्या आशीर्वादाने घडतोय. भारतचा आशीर्वाद आहे, आणि आता इथं 3 वेळा हिंद केसरी झाला आहे. आता बैल 4था वेळा हिंद केसरी, आणि ते पण पेडगावला व्हायला आमचं स्वप्न आहे. नक्कीच. आणि मला वाटतं आज काहीतरी चांगला एक घडणार पण आहे, कारण तो दिसतोय तसा आणि त्याच्या बाजूला ही जमलेली त्याची चाहता वर्ग आहे बघा. हे त्याच्यावर प्रेम करणारे आहेत आता आमची, म्हणजे डॉक्टर साहेब असतील, पोलीस पाटील असेल, आता आमची मांगल्याची टीम असेल, देवडीची असेल, जी आमची आता भरपूर जण त्याच्यावर माझ्यावर प्रेम करणारे, बैलावर प्रेम करणारे आहेत आज. आणि डॉक्टरांचं मला लई सहकार्य असतं, आणि रायनाचं डॉक्टरांनी बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यावर लक्ष असतं त्यांचं. मला वाटतं मुंबईवरून कोणी आल्यात का नाही आल्यात? नाही, मुंबईवर कोण नाही कोणीच आलेलं. नाही आलं ना कोण नाही आलेलं. बघा. म्हणजे चला मुंबईला पण पळतं बैल आणि घाटावर पण म्हणजे तिन्ही फेरं पळतं. हां, मुंबईला पण आत्ता सगळ्या बिनजोड केल्या, आणि आत्ता पहिलंच मैदान आहे. पहिलं आत्ता 5-6 दिवस झालं येऊन, बरोबर. आणि आज भरपूर पळाला, म्हणजे ज्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त पळाला पाहिजे. बरोबर. आपण खूप कमी वयामध्ये बघा हे असं बॅनर लागतात, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? आहे ना, प्रेम पाहिजे आणि मन चांगलं पाहिजे, आणि तुमच्यासारखं अशी मला दुसरी आता कसं आहे, तुम्ही आज एवढ्या लांब आलाय आणि माझ्यापाशी आलाय, तुमचं पण आभारी मानतो, आणि असंच प्रेम राहू द्या. बरोबर. आता वाटेगाव झाला, पेडगाव पुढे पुशेगाव झाला, पेडगाव झाला, ही आजूबाजूलाच म्हणजे आणि याच भागामध्ये ना एक ओरिजिनल हिंदकेसरी मैदानं भरतात. कोरेगाव झाला, आता कोरेगावला हिंद केसरी झालो या, कुशेगावला झालेलो आहे, काशीगावला झालो, परत आमच्या जेवढे भागात झाले तिथे झालो, फक्त पेडगावला झालेलं नाही. भारत पण पेडगावला झाला नाही, आणि भारतसुद्धाची गाडी राहिलेली, पण पावसामुळे फायनल झाला नाही. त्याच्यामुळं आता आमचं लई स्वप्न आहे इथे पेडगावला हिंद केसरी. बरोबर. आज बैलगाडा शहर क्षेत्राची पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये भरपूर सारे बघा म्हणजे आपण बोलूया जसं ते नंदीने बोलू आपण त्यांना एक म्हणजे एक चांगले देवाचा दर्जा देऊ आणि त्यांची भक्त म्हणजे त्यांचे चाहता वर्ग त्यांना बघायला येतोय 100%. आणि रायनाचं मी म्हणजे रायनाचं एवढं नशीब आहे स्टार, की मोठ्या महिन्यात फायनल राहतो आणि काहीतरी करतो. आज तर त्याला मला म्हणजे आज त्यानं पळावं फक्त, की आज आपल्याला हिंद केसरी व्हायचं काही पण करू. बरोबर. कारण ही तर आपल्याला हिंद केसरी अजून आपला म्हणजे भारत झाला नाही, त्यानं भारतासाठी आज पळावं माझं तर स्वप्न आहे. तुमची जी टीम आहे बघा तुम्हाला मला वाटतं काही सांगायला नाही लागत कोणाला की हे करा ते करा. प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार सुद्धा पाडतात. खेळ पाहिजे, आणि म्हणतो म्हणा साज असल्याशिवाय खेळ होत नाही. साज माझा म्हणजे एकदम घरचा हक्काचा आहे, त्याच्यामुळे माझा खेळ होतो. ड्रायव्हर असू द्या, सुट्टी मेकर असू द्या, बाकीचे पुढे धरणारे असू द्या, बैल, ही सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे आहे आम्ही. भैयाचं काय कौतुक करायला हां, भैयाचं काय कौतुक करायला भैयाचं कौतुक म्हणजे आता भैयाचं कालपर्यंत माझं कॉन्टॅक्ट नव्हतं, आणि भैयानं आत्ता डायरेक्ट येऊन गाडीवर बसला. पण मला माहीत आहे की तो रायना आणि मी असल्यानं आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. बरोबर. पण आज त्याला पण हाय गॅरंटी की आपण काहीतरी करू आधी. बरोबर. आता बघा भरपूर जाता वर्ग आहे मुंबईला पण आणि त्यांची इच्छा आणि त्यांच्या घरून हा प्रश्न सुद्धा आहे भारत आणि सुंदर गाडी पळायची.
आता सुंदर अजून पलतोय, एखाद्या वेळेला रैनाच्या सोबत पण पळायला तरी पाहिजे असं वाटतंय. 100% आपण त्यात पळवायचं आहे आणि भारतात सुंदर आजच पळवायची होती. भारतला जर आपल्या नॉर्मल लागलेला आहे आणि मी काय पहिले पळवत नाही असं म्हणजे आत्ता कटनाच्या रानाला, पण आता बैल पळतो, काय अडचण नाही बैलाची. मला वाटतं एकमेव असा बैल असेल भारत ज्यांनी खूप संघर्ष केला त्याच्या लाईफमध्ये. संघर्ष करण्यापेक्षा जास्त कमी दिवसात जास्त 1 नंबरचं फायनल करणारा बैल आहे आणि म्हणजे 2 नंबर 3 नंबर कमी, पण 1 नंबर जास्त बैलाने केलं आणि त्याच्या काय असेल त्याच्या नशिबात आलं. पण त्यानं असू द्या आपल्याला एक हिरा घडवून दिला या आपल्या आशीर्वादात. तेव्हा नाही पळा तरी चालेल आपल्यासाठी. काय नाही. बरोबर. जरी रैना आत्ता पलतोय बघा, येणाऱ्या काल समजा प्रत्येकाचा कमी जास्त होत असतो, पण तुमचा जो चाहता वर्ग आहे ना त्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की अशीच बैलं तुम्ही धावणीला घडवावी. आता आपला जलवा पण चांगला पळतो. जलवाची रायनाची गाडी आता मुंबईत चांगलीच पळते. त्या दिवशी नाशिकला पण फायनल राहिली. आता जलवाकडे नव्हता, थोडक्यात मार खाला, 2 नंबरला गाडी उतरली, चांगली गाडी पळाली त्याची पण. बरोबर. अजून जलवाबद्दल तुम्ही एक सांगितलं मला, तर अजून एक प्रश्न घेईन मी. मैदानामध्ये गेल्यानंतर विश्रांती म्हणजे आराम, झोपतो डायरेक्ट. बघा एक रील टाकली होती माझ्या चॅनलवरती, 5 ते 6 लाख लोक एकच दिवसामध्ये बघितलेली. ना ती बैल सगळं म्हणजे आपली बैल आता ह्यो बैल आहे की नाही, आम्ही जरी घरून भरला का नाही तर 1-2-3 किलोमीटर गेला की लगेच पिकअपमध्ये बसतो. त्याच्यामुळे बैलांना आमचं सवय आहे की ह्यो बैल आम्हाला बैल असे नाही की दोन्ही पण बैल बसते टेम्पोत डायरेक्ट. बरोबर त्यामुळे आता आम्ही पाळायच्या तिकडे अर्धा झाला आम्ही आधी फक्त. बरोबर. आता भैया संयम किती महत्त्वाचा आहे, कारण या क्षेत्रामध्ये टिकून राहायचं असेल ना तर तुमच्यासारखा गाडा मालक व्हावा. नाही, संयम पण पाहिजे आणि महत्त्वाचं काय आहे, बैल पण पळायला पाहिजे आणि बैल घडवायला पाहिजे. बैल आपल्या आणि महत्त्वाचं काय, शेटचं पण आपल्या विश्वास आहे. शेट आपण जी मी वस्तू दाखवली ती शेट घेते ती. आणि महत्त्वाचं काय, एकामेकाच्या मुंबईचे तुम्ही बघता आता एवढ्या मोठ्या मैदानात सगळे बरेच जण आले, आम्हाला पण वाटते ती, पण कोण आलेलं नाही नवीन असल्यामुळं. पण माझा विश्वास आहे त्यांचा भरपूर. आणि मुंबईला इतकंच नाही तर मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये बिंजोरला नाव असते रैनाचं, हो, जलवाचा. घरच्या गाडीचं आपलं नाव कायम असते. आत्ता मला वाटतं 10 बिंजोड केले असतील या महिन्याभरात आणि आत्ताच बैल लगेच 5-6 दिवस झाला येऊन. आणि बाजी, आता बाजीचं नियोजन कसं आहे? बाजी आता जरा आरामावर चांगला पळतो. ते पण बिंजोड केली, मुंबईत 2 बिंजोड केले आता. बरोबर आहे. चला आता तुमच्या ज्या अपेक्षा आहेत या, आज हिंदकेसरी पेडगाव हा तुमच्या नावावर हवा असं त्यांनी तर ऐकलंय कानामध्ये, आता बघूया त्याच्याकडे आहे. नाही, करेल 100% मोठ्या मैदानात त्याला स्टार आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त करेल एवढं मला माहित आहे. बरोबर. चला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. संध्याकाळी आपण गुलालाची बाईट घेऊया तुम्हाला. चालेल, धन्यवाद.